नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. आपण एन्व्हायरमेंटल जागृती पर्यावरणीय धोरणे यातील आपण जर बघितलं तर या चौथ्या प्रकरणातील आपण पुढचा मुद्दा म्हणजेच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इन इंडिया, भारतातील पर्यावरणीय शिक्षण या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये आपण पर्यावरणाविषयी मानवाला अगदी प्राचीन काळापासून ज्ञान होतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजेच मानव अगदी पूर्वीपासूनच या पर्यावरणाविषयी तो जागृत होता हे आपल्याला माहिती आहे. परंतु या आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये मानवाने मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे मानवाला त्याची जाणीव करून देणं हे अतिशय गरजेचं ठरलेलं आहे. म्हणूनच भारतात पर्यावरणीय शिक्षण हा विषय त्या ठिकाणी शिकवला जातो. भारतातील विविध प्राचीन वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी पर्यावरण विचार हा आपल्याला पाहावयास मिळतो. प्राचीन काळापासून पर्यावरणाविषयी महत्त्व विचारात घेऊन भारतीय संस्कृतीचे पुराण ग्रंथामध्ये त्याचं सखोल विवेचन हे प्रामुख्याने केलेलं आहे. आणि पर्यावरण शिक्षण या संकल्पनेचा उगम सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय गरजांमधून आज झालेला आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे, आज मी आधीच सांगितलं, ही एक गरज बनलेली आहे पर्यावरणीय शिक्षणाची. म्हणजेच लोकांना त्या ठिकाणी त्याची जाणीव करून देणे हे त्याचा मागचा उद्देश आहे. पर्यावरणासंदर्भात जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत हा विषय अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी करण्यात आलेला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजेच प्राथमिक शिक्षणापासून तर अगदी उच्च शिक्षणापर्यंत हा विषय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवला जातो. त्यामागचा उद्देश एवढाच की विद्यार्थी शिकला म्हणजे त्याचं कुटुंब शिकेल वगैरे वगैरे हेच आपल्या सर्वांना माहिती आहे. भारतामध्ये पर्यावरणविषयक विविध स्वरूपाची मूल्ये प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यापासून विद्यापीठ पातळीवरील शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवली जातात. भारतातील पर्यावरण शिक्षणासाठी किंवा शिक्षणामध्ये कृतीवर अधिक प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून, क्षेत्रभेटीच्या माध्यमातून, प्रत्यक्ष कृती संशोधन करून, अहवाल लेखन करून त्यावरती भर देण्यात आलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कृती म्हणजेच काय, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एखादा विषय दिला जातो, त्या ठिकाणी त्यांना प्रोजेक्ट करण्यासाठी सांगितलं. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा आमच्याकडे आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो एक झाड एक विद्यार्थी, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आम्ही एक झाड लावायला सांगतो. म्हणजे असे विविध विषय आम्ही प्रत्येक वर्षी त्या विद्यार्थ्यांना देत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी कृती त्यांना त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना आपण सांगत असतो. आता पुढच्या मुद्द्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याची व्याख्या अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पर्यावरण व त्यातील घटक, त्यांच्या समस्या इत्यादीविषयी समाज जागृतीसाठीचे शिक्षण म्हणजेच पर्यावरण शिक्षण हे आपल्याला सांगता येईल. दुसरी व्याख्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जैविक आणि अजैविक घटकातील आंतरक्रिया, त्याचा परिणाम, त्याच्या वेगवेगळ्या संख्या, कार्यपद्धती आणि व्यवस्थापन यांचे अध्यापन म्हणजे पर्यावरण शिक्षण होय. पर्यावरण शिक्षण म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर असणारा प्रभाव याचा अभ्यास म्हणजेच पर्यावरण होय. जॉन टर्क यांनी ही मांडलेली व्याख्या आहे. या तीनही व्याख्यांचा अर्थ तसा एकच आहे. म्हणजेच पृथ्वीवरील पर्यावरणाची माहिती करून घेणे आणि मानवी जीवनाचा पर्यावरणावर असणारा प्रभाव हा त्या ठिकाणी अभ्यासणे होय. त्यानंतर विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी ज्ञान देऊन त्यांच्या अंगी पर्यावरण संवर्धनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरण होय. म्हणजे अशा प्रकारे या व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला सांगता येईल युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाची व्याख्या सुद्धा केलेल्या आहे. म्हणजेच एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज अ वे
of implementing the goals of environmental protection. It is not a separate branch of science for field of and which should be carried out according to the principles of lifelong इंटिग्रल एज्युकेशन. अशा प्रकारे या युनेस्कोने सुद्धा त्याची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर विल्यम स्टॅफ यांनी सुद्धा एक व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये जैव व भौतिक पर्यावरणाचे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या समस्यांची जाणीव व ज्ञान असलेल्या त्या समस्या सोडवण्यासाठी जागरूक व प्रेरित असलेला नागरिक तयार करणे हे पर्यावरण शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच जागरूक नागरिक तयार करणे म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे. म्हणजे अशा प्रकारे वरील सर्व व्याख्यांमध्ये पर्यावरणाचे शिक्षण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग म्हणजे पर्यावरण शिक्षण ही विज्ञानाची स्वतंत्र शाखा किंवा स्वतंत्र अभ्यास क्षेत्र नाहीतर आजीवन एकात्मिक शिक्षणाच्या तत्वानुसार त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असा त्याचा स्पष्ट अर्थ हा या ठिकाणी होतो. पर्यावरण शिक्षण हे औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने दिले जातं. त्याचबरोबर ते स्वानुभवातून सुद्धा अप्रत्यक्षपणे मिळत असते. अध्यापक, विद्यार्थी, पालक व समाज हे सर्व पर्यावरण शिक्षणाचा अभ्यास हे प्रामुख्याने करत असतात. विद्यार्थी ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील पर्यावरणाच्या संदर्भातील विविध स्थानिक माहिती जाणीव होण्या इतपत ज्ञान विद्यार्थ्यांकडे असावं आणि त्या समस्या सोडवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडावी इतपत त्यांच्याकडे पर्यावरण शिक्षणाचे ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजेच त्याने आजूबाजूच्या आपला परिसर जो आहे तो ठिकाणी राहतो त्याने आपल्या आजूबाजूच्या भागात राहणारे लोक असतील किंवा समाज असेल थोडा त्याच्या आजूबाजूचा त्यांना त्याविषयी थोड्याफार प्रमाणामध्ये जाणीव करून दिली तर नक्कीच ते त्याची अंमलबजावणी करतील. स्वतः विद्यार्थ्यांनी पर्यावरणातील विविध घटकांचं संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा. स्थानिक समस्यांबरोबर विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील समस्यांची देखील जाणीव व्हावी. त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न, ज्ञान किंवा त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि शाश्वत पर्यावरण विकासासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर पुढील पिढीसाठी निश्चितच चांगलं पर्यावरण निर्माण होऊ शकतं अशी भावना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी ही पर्यावरण शिक्षणातून पूर्ण होणारी एक महत्त्वाची अपेक्षा आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये आपण या मुद्द्यावरती आपण चर्चा केली आहे. तर म्हणजे थोडक्यात काय तर विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकांना त्याची जाणीव करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या मेलवरती तुम्ही या ठिकाणी मला सांगू शकता.